आले ते मुली सगळे आले का ऑनलाईन मध्ये? कोणच ऑनलाईन दिसत नाही. तुम्हाला एक तास दिलते मी काल. तास दिलते मला काल तुम्हाला एक. ते पण केलं नाही का? अरे अंगाला खूप स्कोप आहे रे बाळा, अभ्यास करा रे. तुला म्हणतो रोजच्या रोज तास करा रे, हे कोणी पण सांगत नाही. तुला फोन लावून बोल रे अमोल. अमोल काल एक तास दिलते तुम्हाला मी. एक व्हिडिओ नेव्हिगेशन बार करायला एक मॉड्यूल क्रिएट करायला पण सांगितलं लॉगिनला. जसं लॉगिन रजिस्टर केलं नाही मी, तसं तुम्ही याला होम रजिस्टर आपलं होम कॉन्टॅक्ट असे करायला केलं का? ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? जेसन कॉल सर्व्हिस. जेसन HTTP सर्व्हिस बघायची आपल्याला. आपण ती थर्ड पार्टी कॉल करतो आपल्या प्रोजेक्ट मध्ये कसं लागणार? सगळं तेच असतं रे. एपीआय कॉल झालं ना, सगळं एपीआय वरती आपण वर्क असतं, दुसरं काय नसतं. एपीआय कॉल करायचं, एपीआय काय करे बॅकएंड वर काय होतं आपल्याला एपीआय दिलं आणि ते एपीआय वरती आपण काय दाखवायचं काय नाही दाखवायचं त्यावर आपलं काम असतं. ओके, आता बघा जेसन कॉल कसा केला. हा काय सगळं माझा जेसन तो कसा आला ते बघायचं. सांगतो मी सगळं समजून. हा असा पाहिजे आपल्याला. मी डिझाईन नाही केलं, डिझाईन केल्यावर तो वेगळा होईल. मी डिझाईन नाही केलं, डिझाईनचं उद्या बघायचं आपल्याला. आज फक्त कॉल कसा करायचा ते बघायचं. HTTP सर्व्हिस माहिती ना, अजॅक्स कॉल तोच बघायचा आपल्याला. रिअल टाइम आपण वर्क कसं करतो. थर्ड पार्टी आपण सर्व्हर संग करायचं ना आपण. HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स, ते चित्र यायची, नाव फोटो यायचं, ते सेम ॲज इट इज. ओके, ओके. अरे अरे यार 15-45 मिनिटं असतात, त्यातले 10 मिनिटं इथंच घालवले यांनी. हा बंद करू का? बस ठीक आहे. काय राहून देते बस. हे हवा हवा येते बस. मी बंद केला मी. हा बघ, मला काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, टॅब घेतलाय. व्हेकल्स पाहिजे मला, व्हेकलच्या लिस्ट पाहिजे. त्यासाठी कुठेतरी पेज पाहिजे. ओके, मी काय क्रिएट घेतलं होतं व्हेकल्स. जसं होम केलंय तसं व्हेकल्स केलं ॲज इट इज. कॉपी पेस्ट काय केलंय की मी बघा कोडिंग मध्ये केला. इंडेक्स, टेम्पलेट्स, हेडर. ओके, हे काय माझं व्हेकल ॲज इट इज ना. होमचं कॉपी पेस्ट केलं ना मी, फक्त कंटेंट चेंज केले. ओके, app.js मध्ये या, ऑप.js मध्ये या. पुढे गेला आपला व्हेकल्स. पहिला ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला व्हेकलचा, घेतला. त्याला कंट्रोलर कुठला दिलाय, व्हेकल कंट्रोलर असाइन केला. ओके, यूआरएल काय पास केलंय, व्हेकल. ओके, त्या ऑब्जेक्ट मध्ये काय ठेवलं आपण, व्हेकलच्या ऑब्जेक्ट मध्ये काय टेम्पलेट यूआरएल, कंट्रोलर आणि यूआरएल. हा टेम्पलेट यूआरएल काय आहे, हा व्हेकलच्या पुढे इंडेक्सच्या पुढे आहे. हा, आणि हा काय टेम्पलेट यूआरएल, हा आपला पेज आहे, पेजचा पाथ. व्हेकलचं पेज कोड आहे, त्याचा पाथ आहे टेम्पलेट यूआरएल. आणि यूआरएल काय, यूआरएल बार वरती आपल्याला काय पाहिजे, व्हेकलचं क्लिक झाल्यानंतर आपल्याला यूआरएल काय पाहिजे, ./व्हेकल पाहिजे, म्हणून व्हेकल आलं. ओके, कंट्रोलर कुठला असेल केलाय, व्हेकल कंट्रोलर. ओके, ठीक आहे. स्टेट प्रोव्हायडर, जेव्हा स्टेट काय करतो, हा फ्रंट एंड मधून जेव्हा व्हेकल वरती क्लिक करसाल तुम्ही, हा स्टेट येणार कुठला, व्हेकल्स. बघा नेव्हिगेशन बार मध्ये जावा, हे काय ना UISF काय येतं, व्हेकल्स आला. व्हेकल्स कुठे जाणार, app.js ला.
ऍप.js ला व्हेहिकल कुठे आहे, स्टेट काय घेतला तो व्हेकल्स, त्यामध्ये व्हेकल ऑब्जेक्ट कुठला आहे, हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट काय करतोय, हा सगळं कॉल करतोय, हा सगळं कॉल करतोय. कळलं एवढं. पेज बनवून घेतलं, होमचं पेज जसं होम आहे तसं व्हेकलचं पेज करून क्रिएट करून घेतलं, बस राउटिंग करून घेतलं, बस. ओके, एवढं कळलं. तो ना मी काल तीच कन्सेप्ट सांगितली होती, परवा सांगितली होती ना, नेव्हिगेशन बार बनवा म्हणून. ओके, एवढं झालं. ठीक आहे, आता मला जेसन डेटा पाहिजे. ओके, मी एक फोल्डर क्रिएट केला. ओके, मी एक फोल्डर क्रिएट केला. फोल्डर कुठं क्रिएट केला, ऍप फोल्डर मध्ये एक एपीआय नावाचा फोल्डर क्रिएट केला. ओके, त्यामध्ये काय घेतलं, व्हेकलचा जेसन घेतला. काय टाईप मध्ये घेतला, जेसन. हा काय आपला रेस्टफुल आहे सगळं. हा ह्यामध्ये काय आहे, सगळं व्हेकलच्या डिटेल्स आहेत. आयडी काय दिसतं तुम्हाला, आयडी, इंडेक्स नंबर, पिक्चर, इयर कधी मॅन्युफॅक्चर, प्राइस, मॉडेल, कंपनीचं नाव आणि मॉडेल. आपण क्रिएट केलं ते, आपण क्रिएट केलं. कसं केलं, जेसन जनरेटर तुम्हाला जेसन जनरेटर सांगितलं होतं. जेसन जनरेटर जेसन जेसन सांगतो कोणतं केलं. नाही काय, हॅलो, हा विद्या बोल. सर तुम्ही अचानक लेक्चर घेतलं का आज? अचानक कुठे घेतलं, सकाळी कॉल केला होता सगळ्यांना व्हॉट्सअपवरती अमोल सरांनी. काय सगळे असं काय मेसेज टाकतात वेड्यासारखं? काय, मी तर मेसेज पासलाच नाही, मला माहितीच नाही मेसेज कोणी टाकलेत. त्यांना हा प्रॉब्लेम आहे की मी तुम्हाला विचारलं ग्रुपमध्ये की लेक्चर आहे की नाही. मी बघितलं ना विद्या, व्हॉट्सअप मी ओपनच नाही केला अजून. काय झालं, सगळे विचारतात तुला नेट आहे, तू करू शकती, आम्हाला प्रॉब्लेम आहे नेटचा वगैरे. आता मला काही माहिती आहे ना त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी डिस्कस. ठीक आहे, आपण नंतर बोलू 2 मिनिटं. क्लास रेकॉर्डिंग चालू आहे, ते ऐक. आता लेक्चर आत्ता चालू केलं मी, स्टार्ट जस्ट. हो ठीक आहे, चालेल. ठीक आहे, जेसन जनरेटर. हा विद्या, हा बोला. हा बघा मी काय केलंय. जसं व्हेकलचं आपलं रजिस्टरचं पेज आहे, तसं व्हेकलचं आता आपल्याला डील कसे करायचे आहेत, थर्ड पार्टी एपीआय संग डील करायचे आहेत. ओके ओके, ह्यामध्ये आपल्याला जेसन पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, एक पेज मॉड्यूल क्रिएट करायचं, व्हेकलचं मॉड्यूल. का, जसं होम आहे तसं व्हेकलचं मॉड्यूल क्रिएट करून घेतलं आणि त्यामध्ये फक्त काय केलं, पेज क्रिएट करून घेतलं. कसं क्रिएट केलं, न्यू बार मध्ये, टेम्पलेट मध्ये, हेडर मध्ये. हा जसं होमचं क्रिएट केलं तसंच व्हेकलचं क्रिएट करून घेतलं. हा, आणि त्याचं पेज कुठं डिफाईन केलंय, इथंच vehicles.html. त्यामध्ये काय, जेसन जनरेटर काहीच नाहीये. ओके ओके, एवढं कळलं. जसं होमचं केलंय तसंच व्हेकलला करून घेतलंय. का, ते आता व्हेकल संघ आपल्याला खेळायचंय, त्यामध्ये आपल्याला जेसन कॉल करायचं आहे, आपले एपीआय कॉल करायचे आहेत. ओके ओके, आणि ऍप.js मध्ये बघ, ऍप.js मध्ये काय नाही, जसं होमला कॉपी होमचं केलंय, होमचा बेस पाथ जसा दिलाय तसंच व्हेकलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि व्हेकलचे डिपेंडन्सी देऊन टाकलेत. ओके, इथं बघ, व्हेकलची डिपेंडन्सी मॉड्यूल क्रिएट केला. हा मॉड्यूल आहे, व्हेकल्स फोल्डर आहे, त्यात मॉड्यूल आहे, हे मॉड्यूल आहे त्याचं. हे मॉड्यूलचं डिपेंडन्सी देऊन टाकलं, हे कंट्रोल क्रिएट केला, सर्व्हिस क्रिएट केला. हे सगळं क्रिएट काय केलंय आपण, 1 बाय 1 बघू. पण फर्स्ट ऑफ ऑल नेव्हिगेशनला बारला कसं आलं व्हेकल्स हे बघून घे. ओके, एचआरएफ मध्ये हेडर मध्ये व्हेकल्सचं लिस्ट घेतलं, टॅब घेतला आणि त्यामध्ये टॅबला काय घेतलं आपण, असाइन काय केलंय, कंट्रोलर, यूआरएल पाथ आणि ते पेज कुठे आहे ते, हे बघ, हे सगळं असाइन करून घेतलं. व्हेकल्स ऑब्जेक्ट. ओके, हा ऑब्जेक्ट कुठून आला, हा जेव्हा स्टेट व्हेकल्स येणार तेव्हा हा कुठला पास करणार, व्हेकल्स ऑब्जेक्ट रन होणार. ह्या व्हेकल ऑब्जेक्ट मध्ये काय काय आहे, टेम्पलेट यूआरएल आहे, प्लस कंट्रोल कुठला असाइन केलाय आणि स्लॅश यूआरएल कुठला आहे तो असाइन केलाय. ओके ओके, आता आपल्याला काय करायचंय, जेसन थर्ड पार्टी जेसन कॉल करायचं, एपीआय कॉल करायचे आहेत. ओके, आता एपीआय मी बनवून घेतल्यात. कशामध्ये, ऍप फोल्डर मध्ये एपीआय नावाचा फोल्डर क्रिएट केला, त्यामध्ये व्हेकल्स नावाचा जेसन क्रिएट करून घ्या. त्या जेसन व्हेकल.जेसन मध्ये काय आहे, हा व्हेकलचा डेटा आहे सगळा, जो आपल्याला फ्रंट एंडला कॉल नाही, मी क्रिएट केला, मी सांगतो कसा क्रिएट केला. ओके,
व्हेकलचा जेसन क्रिएट करून घेतला. हा का क्रिएट केला? कारण का आपल्याला फ्रंट एंडला कॉल करायचा आहे. हा कुठनं कॉल केला आणि कसा क्रिएट केला हे बघ. गुगलला जायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा जेसन जनरेटर म्हणून सांगितलं होतं बघ जेसन जनरेटर. आय थिंक मी तर लाईक बुकमार्क पेज कुठे आहे? बंद जाऊ दे. गुगल वरती काय करायचं? जेसन आलं का? जेसन जनरेटर. ओके, हिथनं तयार करून घेतला मी. ओके, हिथनं तयार केला. फील्ड आपल्याला द्यावं लागतं का? आपल्याला काय काय हो ते कसंच वाटतंय मला पण. मी ऍड ब्लॉकर टाकलंय ना रे. हा बघ, हा बाय डिफॉल्ट काय करतात? बघ, बाय डिफॉल्ट डेटा जेसन देतोय. तू जेव्हा ह्या वेबसाईटला जाशील तेव्हा बाय डिफॉल्ट डेटा तिथे देतात तुला. ओके, ह्यामध्ये आपल्याला काय टाकायचं? आयडी टाकला, आयडी पाहिजे. नंतर काय इंडेक्स, आयडी ऑटोमॅटिक जनरेट होतो. आपल्याला फक्त काय चेंजेस करायचंय? मॉडेल नेम, कार नेम, प्राइस, प्राइस कुठल्या पाहिजे, किती किती पाहिजे, ह्या 4 फील्ड पाहिजे. फक्त जनरेट म्हणायचं. जनरेट झाला जेसन जनरेट. हा सगळा जेसन आहे. आपल्याला एवढा फील्ड नाही पाहिजे. आपण तुम्ही इथे जावा, हे सगळं डिलीट मारा. तुला पाहिजे काय आपल्याला? फक्त एवढं करा. आयडी, इंडेक्स, पिक्चर, इयर, प्राइस, मॉडेल आणि मेक. काय केलं? काय केलं मी? डिलीट केलं ना. आपले अननेसेसरी फील्ड आहेत, आपल्याला डिलीट करून टाकायचं. ओके, आता आपलं काय फील्ड काय काय? आयडी आला, इंडेक्स आला, पिक्चर. रिपीट 57 काय आहे ते? ते रिपीट काय ते? लेंथ आहे त्यांची. ओके, एज नाही पाहिजे, एज क्रिएट डिलीट मारून टाक. ओके, हे पण नाही पाहिजे आपल्याला. ओके, हे पण नाही पाहिजे आपल्याला. ओके, नंतर काय पाहिजे? हे पण नाही पाहिजे आपल्याला. ओके, नेक्स्ट फील्ड कुठली आहे? इंडेक्स, इयर. ओके, ओके, नंतर काय पाहिजे? इयर पास करा. ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं. डमी डेटा बनवायचा आपल्याला. फॉर एक्झाम्पल डमी डेटा बनवतोय मी, दुसरं काय करत नाही. नंतर काय? प्राइस. प्राइस नाही का? हे बघा कसं जनरेट होतं. एवढं फील्ड बघा. ओके, लास्ट सेमीकोलन काढून टाका. मला जनरेट कळलं? तुम्हाला काय करायचं? फक्त इथे आपले ह्या फील्ड आहेत ना, ह्या फील्ड टाकायचे फक्त. प्राइस, मेक, मॉडेल कुठे टाकायचे आहेत? इथे टाकायचे आहेत. आला कसं जनरेट? कळलं का जनरेट कसा ना? संपला विषय. ओके, विद्या कळलं ना डाटा जनरेट कसा केला? डमी डेटा. 57 नाही कळालं मला सर. 57 विचारून दे, ते रिपीट होत जातं. 57 काय ते रिपीटेशन आहे. अप टू 5, प्रत्येक मॉडेल 5 किंवा 4 वेळा येणार. रिपीट 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 होणार. बस तो फक्त जेसन जनरेट केलाय. डमी डेटा डमी क्रिएट करायचा आहे. आता डमी टॅक्स आपण वेबसाईट वर टाकतो. कुठून घेतो? लोरेन इन्सम वरून घेतो ना. तसं आपल्याला डमी जनरेट करायचा आहे, डेटा जनरेट करायचा आहे. मी कुठून केला? जेसन जनरेटर वरून केला. ओके, तो केल्यावरती कशामध्ये स्पेस सेव्ह केला मी?
हे एपीआयच्या फोल्डर मध्ये व्हेकल्स डॉट जेएसएन मध्ये सेव्ह केला आणि तो कशामध्ये स्टोअर केला, व्हेकल्स नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केला. कळलं विद्या? हा व्हेकल साठी ना, ओपन आणि क्लोज. जेसन ची फाईल आहे का? ही जेसन ची फाईल आहे. हा ऍरे आहे ना. हे सगळं जेसन डेटा आहे. खूप काही आहे. हे सगळं एका क्लोज मध्ये घेतलं. कळलं का? नंबर ऑफ जेसन डेटा आपण घेऊ शकतो. तुला माहिती आहे का? एका फाईल मध्ये 100 जेसन डेटा घेऊ शकतो. हे एका जेसन वरती आपलं अख्खा ऍप्लिकेशन असतं रिअल टाइम मध्ये. एकच जेसन फाईल असते. इथे व्हेकल्स आहे ना, तसंच त्या खाली एम्प्लॉईज असते. बरोबर. आणि ते एम्प्लॉईच्या काय स्टोअर मध्ये हे दोन्ही एका साईड मध्ये लिंक केलेले असतात. तसं असते. हे जसं लिंक केलं ना डॉट कॉलम, तसं ह्याच्यानंतर ना परत तुम्हाला एम्प्लॉईचा पाहिजे कॉमा द्यायचा, एम्प्लॉईज द्यायचा आणि ते दोन्ही एकामध्ये मर्ज करायचे. रिअल टाइम मध्ये खूप मोठी गोष्ट आहे जेसनचं. हे सॅम्पल बघून घ्या, ऍडव्हान्स मध्ये नका जाऊ. ओके विद्या, कळलं जेसन कसा क्रिएट झाला? कळलं ना? बघ, कळलं ना? ठीक आहे. जेसन इथं एपीआयच्या फोल्डर मध्ये व्हेकल्स नॉट जेसन नावाच्या मध्ये सेव्ह करून घेतलं. ओके ओके. आता व्हेकल्स नावाच्या मॉडेल मध्ये या. हे आपलं डिफाईन करून घेतलंय. हे काय? हे काय विद्या? आपलं मॉड्यूल आहे. विक्रम हे काय? मॉड्यूल आहे ना विक्रम? काय आहे आपलं मॉड्यूल आहे. हा काय आपला? कंट्रोलर. ओके. कंट्रोल मध्ये काय असतं आपलं? लॉजिक असतं ना. सर्व्हिसेस मध्ये काय असतं? सर्व्हिसेस मध्ये पण लॉजिक असतं. रियुजेबल कुठं यूज करायचं तिथं. ठीक आहे. आता मी हे सर्व्हिस थ्रू कॉल करतोय. आपण नॉर्मली कशा थ्रू कॉल करायचो? कंट्रोल मध्ये करायचो ना आपण एचटीटीपी कॉल. कंट्रोल मध्ये एचटीटीपी कॉल करायचो ना आपण. हा ठीक आहे. आता बघा मी सांगतो. हा काय आपला फंक्शन? हा सिंटॅक्स आहे ना, स्टँडर्ड सिंटॅक्स आहे ना आपला, ओपन क्लोज. ओके. हा काय आपलं मॉड्यूल आहे ना. हे काय विद्या? मॉड्यूल आहे. इथपर्यंत कळलं? ओके. डॉट कंट्रोलर. कंट्रोलरचं नाव काय? व्हेकल कंट्रोल. त्याला पास काय काय केलंय आपण? स्कोप व्हेकल सर्व्हिस आहे का? सर्व्हिस कॉल केली, सर्व्हिस पण असाइन केली. ओके. हा जो आपल्याला जेसन तुला आपल्याला कॉल करायचा आहे तो कशा थ्रू कॉल करतोय आपण? व्हेकल सर्व्हिस थ्रू कॉल करतोय. व्हेकल सर्व्हिस थ्रू. ते व्हेकल सर्व्हिस थ्रू कसं केलं आपण बघू. पहिले हा सिंटॅक्स तुम्हाला कळलं ना आता? हा सिंटॅक्स, एवढा सिंटॅक्स क्लिअर आहे इथपर्यंत? सर्व्हिस आहे रे, सांगतो. इथपर्यंत कळलं तुला? यूज केलं, पासला फंक्शनला पास केलं. ओके. इथपर्यंत कळलं विक्रम? काय प्रॉब्लेम आहे का? सिंटॅक्स कळला ना? ओके. कंट्रोल झेड. ओके. कंट्रोल येस. व्हेकल्स डॉट गेट्स व्हेकल्स. हा काय फंक्शन आहे ना? हा, पण हे व्हेकल सर्व्हिस कुठून आलं? हे व्हेकल सर्व्हिस कुठून आलं? कुठून आलं? मेथड नेम आहे ना. मेथड नाही, व्हेकल सर्व्हिस. आपण सर्व्हिस कॉल करतोय. ओके. आता सर्व्हिस लिहिली त्यासाठी आपण. कुठली सर्व्हिस लिहिली? किती मेथड आहे सर्व्हिसच्या? हा, 3 मेथड आहे ना, फॅक्टरी, सर्व्हिस आणि प्रोव्हायडर. त्यामध्ये आपण कुठली लिहिणार? सर्व्हिस. 2 मेथड मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ओके. लिहू शकतो ना. सर्व्हिस थ्रू कॉल करतो ना, कंट्रोल थ्रू कॉल केला तुला माहिती आहे. आता सर्व्हिस थ्रू कसं करायचं ते बघ ना. हे काय आपलं मॉड्यूल आहे ना. डॉट हे काय सर्व्हिसचा फॉर्म्युला काय आहे विक्रम? एचटीटीपी काय? एपीआय कॉल करायचे आपल्या, लोकल असू दे किंवा सर्व्हरला असू दे. कशा थ्रू करतो? काय तो एचटीटीपी. ओके. फंक्शनला पास केलं ना. इनबिल्ट सर्व्हिस आहे ना अँग्युलरची $HTTP. ओके. ती घेतली ना, इथं पास केली आणि इथं फंक्शनला पास केलं. ओके. दिस डॉट गेट व्हेकल्स. सर्व्हिस जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा दिस कीवर्ड यूज करतो ना. सगळ्यांना माहिती नाही विद्या? दिस हे काय फंक्शन आहे ना. गेट व्हेकल्स फंक्शन. आपण अँग्युलरचं फंक्शन कसं लिहितो? $स्कोप डॉट फंक्शन, फंक्शन नेम. ओके. हे काय इथं काय करतो? दिस फंक्शन, दिस यूज करतो, दिस कीवर्ड यूज करतो.
सर्व्हिस यूज करताना फंक्शनला. आणि रिटर्न काय करतो आपण, रिटर्न काय करतो तर कंट्रोल मध्ये नाही, हे आपल्याला फक्त हा फंक्शन लिहायचं आपण फक्त कंट्रोलला. गेट व्हेकल्स एवढंच तिथं फंक्शन मध्ये कंट्रोल मध्ये लिहायचं. व्हेकल तो इथं जाणार. कळलं इथपर्यंत क्लिअर आहे. इथं कॉल केला HTTP कॉल, हा काय अजॅक्स कॉल आहे ना, डॉट गेट अजॅक्स कॉल. क्लिअर आहे ना, अवघड आहे का काय, इथपर्यंत कळलं. तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करायशिवाय काय होत नाही. जम्पलिंग काय होत नाहीये, तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेताय पण तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीये. कळलं इथे इथपर्यंत. हे दिस कीवर्ड काय आहे, दिस कीवर्डने आपण सर्व्हिस मध्ये काय काय यूज करतो, दिस कीवर्ड यूज करतो. स्कोप यूज करतो का आपण, नाही का. दिस का हे पर्टिक्युलर सर्व्हिस साठीच फक्त तो दिस कीवर्ड, रेफरन्स, करंट रेफरन्स. ओके, सर्व्हिस क्रिएट केली, अजॅक्स कॉल केला, रिटर्न काय करतोय आपण. ओके विक्रम कळलं. सिंटॅक्स काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही, 2 लाईन आहे फक्त. दिस हा फंक्शन आहे, ह्या फंक्शन मध्ये HTTP कॉल केलाय. काय अवघड आहे का, अवघड आहे का, काहीच नाही ना. ठीक आहे, कंट्रोलला या. हे काय व्हेकल सर्व्हिस. ओके, हे काय सर्व्हिसचं नाव काय आपल्या, व्हेकल SVC सर्व्हिस ना. ओके, कंट्रोलला असाइन केले, डिफाईन करून घेतली, इथं पास केलं. आता ती व्हेकल सर्व्हिस आपल्याला घ्यायची, आता कॉल करायची कंट्रोल मध्ये. त्यामुळं काय घेतलं, व्हेकल सर्व्हिस कॉल केली. आपलं फंक्शन कुठलं होतं, सर्व्हिस मध्ये कुठलं फंक्शन होतं, गेट व्हेकल्स. हे डॉटनी कॉल केलं का, आलं का, एवढंच आहे. बाकी काय, हे प्रॉमिस आहे ना, रिस्पॉन्स डॉट गेट सक्सेस रिस्पॉन्स. जर सक्सेसफुल झालं हा डेटा देणार, हा एरर आला हा एरर शो करणार. डॉट व्हेकल्स. व्हेकल्स काय या, व्हेकल्स कशात स्टोर आहे, वेसनचा डेटा व्हेकल्स मध्ये. कुठं व्हेकल्स, कुठं दिले, ह्यामध्ये घेतोय आपण, ह्यामध्ये स्टोअर करतोय. डेटा कशात आहे व्हेकलचा, जेसन डेटा कशात आहे. मी डेटा डॉट डेटा करायचं माहिती ना, डेटा डॉट डेटा का, हे तिथं चुकलं ना, नंतर आपण करेक्शन केलं, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट होतं. इथं कशामध्ये स्टोर आहे जागा, जेसन व्हेकल्स मध्ये ना. इथं काय आलं, हा व्हेकल्स कुठं आला कळला. रिस्पॉन्स घे, काय घे, डेटा घे, कुठनं घे, व्हेकल्स मधनं घे. व्हेकल्स मध्ये जे आहे तो रिस्पॉन्स मध्ये येणार. हा काय करणार, डॉट डेन काय प्रॉमिस आहे ना, कॉलबॅक प्रॉमिस आहे. जेव्हा तो डेटा फंक्शन कॉल करणार गेट व्हेकल्स, तो मध्ये जेव्हा हा फंक्शन रन होणार. ओके, डेटा घे, रिस्पॉन्स, रिस्पॉन्स आला, काय घे, डेटा घे, कुठनं घे, व्हेकल्स मधनं घे. आणि तो स्टोअर कशात कर, व्हेकल्स मध्ये स्टोअर कर, फ्रंट एंडला पण. ओके, आता फ्रंट एंडला कॉल केला, बॅक एंड रेडी झाला. ओके, आता फ्रंट एंडला बघा मी काय करतो, व्हेकल्स टेम्पलेट मध्ये हा कॅच स्टँडर्ड फॉर्मॅट यूज करतोय विद्या. आणि हा प्रोजेक्ट तुम्ही पाठ करूनच ठेवा, तोंड पाठ करून ठेवा. सिंगल मॉडेल पाठ करून ठेवायचं बस, दुसरं काही करायचं नाही. जो एक सिंगल मॉडेल असतो तोच कॉपी पेस्ट असतो, फक्त फंक्शनॅलिटी चेंज असतात प्रोजेक्ट मध्ये. एक मॉड्यूल तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे ठेवा, जेणेकरून इंटरव्ह्यूने विचारलं तुम्ही काय काय केलं स्टार्टिंग टू एंड, धपा 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 धपा. पहिलं आर्किटेक्चर कसं केलं, काय काय केलं, कसं कसं मॅनेज केलं, धपा धपा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, आता व्हेकल्स डॉट HTML मध्ये या. आता कॉल करायचा HTML, आता व्हेकल्स मध्ये या. आता हे काय काय करतोय मी, व्हेकल्स आणि व्हेकल्स मध्ये काय पूर्ण डेटा आहे ना. कुठे पूर्ण डेटा, हा व्हेकल्स करतोय. स्कोप डॉट व्हेकल्स, स्कोप काय करतोय, हा व्हेकल्स पुढे पाठवतोय ना. कळलं ना, हा काय कुठनं आला, हा कळलं ना. रन करू का, इंडेक्स. आणि हा मेन फर्स्ट ऑफ ऑल इथं लिंक करायचं विसरून जासान तुम्ही, पहिल्या इथं लिंक करून घ्यायचं, नंतर मग स्टार्टिंगला सगळं
काय लिंक केलं? व्हेकलचं मॉडेल लिंक केलं. नंतर काय? मॉडेल सर्व्हिस सर्व्हिस प्रत्येक सगळे प्रत्येक पेजेस इथे लिंक करायचे का? हा हॅलो काय विद्या? सगळे पेजेस इथे लिंक करायचे का? पेजेस लिंक करत नाही. पेजेस आपण लिंक करत नाही. आपण फक्त काय कंट्रोलर सर्व्हिस आणि मॉडेल लिंक करतोय. पेजेस सगळे app.js मध्ये आपण लिंक केले सगळे पेजेस. हे बघ इथं टेम्पलेट URL बेस पाथ प्लस vehicles.html. कळलं? कळलं का विद्या? कंट्रोलर आणि मॉडेल का इथे? हे पेजेस सगळे इथे व्हेकल ऑब्जेक्ट मध्ये लिंक करून ठेवलेत. जेव्हा व्हेकलचं नावाचा पूर्ण फ्रंट एंड मधून कॉल होणार तेव्हा हा व्हेकल ऑब्जेक्ट रन होणार. त्या व्हेकल ऑब्जेक्ट मध्ये काय टेम्पलेट कुठला आहे? व्हेकल्स टेम्पलेट आहे. कंट्रोलर कुठला आहे? व्हेकलचा कंट्रोलर. आणि सर्व्हिस कुठली आहे? सर्व्हिस तर ते कंट्रोलर रन झाल्यानंतर सर्व्हिस रन होणार. कळलं? ओके रन करू HTML फाईल. ओके बाय डिफॉल्ट पेज कुठलं आहे माझं? हो व्हेकल. विक्रम कळलंय? ते फोन राहून दे. बाय डिफॉल्ट पेज कुठला आपला? रजिस्टर. आता होमवरती क्लिक करू. तुम्हाला मी लॉगिनचा पेज बनवायला सांगितलं होतं. ओके आलं? होम व्हेकल्स वरती क्लिक करू. मला जेसन काय अवघड आहे का? मी काय दुसरं शिकवलं का? हेच असतं रिअल टाइम मध्ये पण हेच असतं. पण प्रोजेक्टच्या फंक्शनॅलिटी काय काय यूज करताय त्याच्यावरती असतं. तुम्हाला फ्रंट एंडला आपल्याला काय असतं? मी पण फ्रंट एंड आहे, तू पण फ्रंट आहे. हा बॅक एंडला हा आपला जेसन देणार. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त सर्व्हिस मधनं हा कॉल करायचा आहे. सर्व्हिस मधनं हा कॉल करायचा बस. किती मोठा प्रोजेक्ट असतो जोपर्यंत तू एपीआय कॉल करत नाही तोपर्यंत तू काय करू शकत नाही. संपला. डेटाबेस वाला काय देतो? हा एपीआय नावाचा फोल्डर येतो. हा इथं येतो एपीआय व्हेकल्स. तुम्ही सिंटॅक्स सर्व्हिस काय बिझनेस लॉजिक कशी देतो? रियुजेबल आहे ना. हा बघ आता ही सर्व्हिस तू कुठे यूज करू शकतो तुला माहिती का? दुसऱ्या मॉडेल पण यूज करू शकतो तू. ही सर्व्हिस फक्त सर्व्हिसला इथं कंट्रोलला काय दिलं आपण? हे कॉपी पेस्ट करायचं. फक्त होम मॉडेल मध्ये जायचं, ही सर्व्हिस द्यायची आणि हे डिफाईन करायचं. संपलं. कंट्रोल आपण दुसऱ्या कंट्रोलला असाइन करू शकतो का? सर्व्हिस रियुजेबल रियूज करू शकतो आपण. रियूज कुठं पण आपण आता काय करतोय फक्त व्हेकल संघ डील करतोय ना. आपलं लॉजिक दुसऱ्या शेअर करायचं नाही आपला दुसऱ्या संघ. ॲमेझॉन आहे, EMI माझा EMIचा फोन आहे. ॲमेझॉन वरती काय असतात ऑफर असतात. ओके EMI वर आता ॲमेझॉन वरती क्लिक केल्यावरती डायरेक्ट EMIचा पेज ओपन होतं. त्यांचं होम पेज येतं. ते कसं होतं? तो फक्त हा सर्व्हिस देतो, हे लिंक देतो फक्त. काय म्हणला? कशाची? पण ते हेडर फुटर चेंज होत नाही ना पण Amazon वरती. हेडर फुटर चेंज होते का? हा कळलं का? ऍडजस्ट कॉल नाही, अख्खी कॉपी होती. त्यांचं लॉजिक वेगळं असतं. आपलं लॉजिक काय? सर्व्हिस का कशी यूज करायची आणि सर्व्हिस थ्रू HTTP कॉल कसा करायचा. आजचं इंटेन्शन काय होतं? सर्व्हिस कॉल करायची. कशामधनं कॉल करायची? HTTP मधनं. आणि ती सर्व्हिस कसं पास करायची? कॅश टू एरर साठी. हा देन काय प्रॉमिस असतो माहिती ना. सर्व्हिसचा प्रोग्राम बघा, HTTP कॉलचा प्रोग्राम तो कळला असं याचा कळला काय अवघड नाही. रिअल टाइम प्रोजेक्ट स्ट्रक्चर असेच असतात. हे तर काहीच नाही. तू रिअल टाइमला तू गेलास ना एक तुला समजणार पण नाही. रिअल टाइम म्हणून ह्याच्यावरनं खतरनाक असतात. पण तुम्हाला बेसिक क्लिअर असं रिअल टाइम कळायला काय उपयोग होत नाही, तकलीफ होत नाही. काय नाही. हा कंट्रोलचा सिंटेक्स काय? कंट्रोल नेम स्कोप हे का? आपली सर्व्हिस कुठली आहे? व्हेकल SVC ना. डॉट गेट व्हेकल्स काय हा फंक्शन आहे ना, सर्व्हिस मध्ये लिहिलंय ना.
तो फंक्शन इथं कॉल झाला पाहिजे का रजिस्टरला, कंट्रोलला आला पाहिजे ना. कंट्रोल काय करतो, कंट्रोल काय करतो, रिक्वेस्ट घेतो प्रोसेस करतो ना, रिक्वेस्ट घेतो आणि प्रोसेस करतो ना. पण हा रिक्वेस्ट काय घेतो आता, व्हेकल सर्व्हिस घेतोय तो. आता व्हेकल सर्व्हिस मध्ये काय गेट व्हेकल्स नावाचं फंक्शन आहे. एवढंच कॉल केले पूर्ण. हे दोनच कॉपी केले फक्त, बाकी काहीच कॉपी केलं नाही. हे 2 कॉल केले सर्व्हिस मधनं. हे बाकी काय प्रॉमिसेस आहे. अवघड आहे काय. रिअल टाइम मध्ये तुम्हाला सगळं सर्व्हिस मध्ये लिहावं लागतं. कंट्रोल मध्ये काहीच लिहू शकत नाही आपण. रिअल टाइम मध्ये सगळं सर्व्हिस मध्ये, किती लॉजिक लिहायचं सर्व्हिस मध्ये लिह. डिपेंड करतं. जर तुम्हाला बेसिक माहिती आहे कर, आता बेसिक तुला सांगतोय त्या ह्या स्ट्रक्चर मध्ये जावा, खूप फायदेशीर आहे. सर हे 2 स्टेप मी कॉल केलेत ना रे. हा काय फंक्शन आहे ना, दिस डॉट गेट व्हेकल्स फंक्शन आहे ना, कुठे तो सर्व्हिस मध्ये आहे. तो इथं असाइन कशाला असाइन केला, व्हेकल्सला अटॅच केला का. व्हेकल्स मध्ये आपलं काय कॉल केलं इथं, तर व्हेकल्स मध्ये काय तर पाहिजे ना. व्हेकल्स काय काय कॉल करतोय, व्हेकल सर्व्हिस मध्ये जे काय व्हेकल्स गेट व्हेकल्सचा जो डेटा आहे ना, तो कॉल करतोय. इथं कॉल केला, इथं कंट्रोलला पाठवलं. आता पुढे पाठवलं कसं, कंट्रोल काय करतो, रिक्वेस्ट घेतो पुढे पाठवतो ना. सर्व्हिस थ्रू आपण दाखवू शकत नाही ना डायरेक्ट, त्यामुळे कंट्रोल मध्ये पास केला. कंट्रोलच करतो ना, रिक्वेस्ट घेतो प्रोसेस रिक्वेस्ट करतो तो, आणि सर्व्हिसची रिक्वेस्ट घेतली आणि तो पुढे प्रोसेस करतोय. डेटा आला, रिस्पॉन्स डेटा व्हेकल्स. काहीच नाही रे, 2 स्टेटमेंट आहे राव. 2 तर हे 2 स्टेटमेंट, ही एक स्टेटमेंट एक्स्ट्रा आली आणि ही एक एक्स्ट्रा असली फक्त. ही HTTP तर तुम्हाला माहितीच आहे, दिस कीवर्ड तर तुम्हाला माहितीच आहे. सर्व्हिसेस कशी क्रिएट करायची तुम्हाला माहितीच आहे. माहिती आहे का नाही. दुसरं काय केलं, फक्त मी सेपरेट लिहिलंय, बाकी काय लिहिलंय का. कंट्रोल मध्ये लिहिलं एपीआय काय, ऍप काय, ऍप हा फोल्डर आहे. एपीआय कुठे आहे, एपीआय फोल्डर आहे, त्यामध्ये काय व्हेकलचे सर. कुठल्या फंक्शन मध्ये, ठीक आहे तुम्ही मान्य करतो. घरी जायचं आज. आपल्या HTTP कॉलचं जे आम्ही नोट्स दिलत्या ना, सर्व्हिस कशा क्रिएट करायच्या, सिंटॅक्स. त्या सिंटॅक्स मध्ये काय बघ, रिटर्न आहे का नाही. मग हा त्यांचा सिंटॅक्स आहे, त्यांच्या सिंटॅक्स थ्रू आपल्याला जावं लागतं. आपण रिटर्न काय करतोय, हे डायरेक्ट कॉल करतो डायरेक्ट रिटर्न. हा रिटर्न करतोय तो. रिटर्न कीवर्डचं काय आहे, याचा उपयोग काय, सर्च करा. रिटर्नचं काय मिनिंग काय. का लिहिला फंक्शन मध्ये पास केलं, तेवढंच, बाकी काय एक्स्ट्रा केलं. हा रिटर्न तर तुम्हाला माहिती आहे सर्व्हिसचा सिंटॅक्स काय. दिसचं पण काय आहे, सर्व्हिसचा सिंटॅक्स आहे ना, रिटर्न दिस. अवघड आहे का. रिटर्न ऑब्जेक्ट असतो तिथं. इथं रिटर्न टाईप आहे, तिथं रिटर्न ऑब्जेक्ट असतो. क्लिअर आहे. फ्रंट एंडला काय केलं बघते मी, इंटरपोलेशन. याला काय म्हणतात, अँग्युलर एक्सप्रेशन इंटरपोलेशन म्हणतात. इंटरपोलेट केलंय. हे व्हेकल्स कुठून आलं, कंट्रोल मध्ये काय स्टोर आहे, व्हेकल स्कोर. हे कुठून आलं, कळलं. स्टोर मध्ये आला आणि हा व्हेकल स्कोप डॉट व्हेकल्स पुढे पाठवतोय, शो करतोय. ओके, उद्या आपण याला डिझाईन करू डेटाला, जेसन डेटा. ऑनलाईनच होईल, नेट प्रॉब्लेम होता म्हणून मी तुमच्या स्पेशल असतो. काही इश्यू असेल तर तुम्हाला काय करायचं, एक लॉग इन पेज बनवायला सांगितलं होतं. लॉग इन पेज बनवा, प्लस व्हेकल सारखं सेम मॉडेल क्रिएट करा. सर्व्हिस नावाचं मॉडेल काय करू नका. गिटहब वरती जावा, कॉपी पेस्ट करा. गिटहब वरनं केलंय ना तुम्ही कॉपी, गिटहब वरनं प्रोजेक्ट स्ट्रक्चर कॉपी केलाय का नाही केला, केलाय ना, त्याचं बघून बनवा. ओके, तुम्ही रोज प्रॅक्टिस करत नाही का, हे तर तुमचं चुकतं नाही. इथं आता मी आज सर्व्हिस तुम्हाला शिकलो, तुम्ही पुढच्या आठवड्यात क्लास झाल्यावर तुम्ही विचारणार विद्या काय प्रॉब्लेम आहे का. विद्या कळलं आजचं सेशन. हॅलो, सर्व्हिस आहे ना, काय
हॅलो. हा बोल विद्या. व्हेकल सर्व्हिस जी आहे ना ती आपण दुसऱ्या कंट्रोलरला जर कॉल हा केली तर सेम तेच, डेटा डिस्प्ले सेम होईल डेटा ना? डिस्प्ले होतो, सेम डेटा डिस्प्ले होतो. ओके, म्हणजे आपल्याला तोच डेटा दुसरीकडे दाखवायचा असेल तर हा त्या दुसऱ्या आता कंट्रोलरला ऍज इट हा इज करू कॉल शकतो तुम्ही. करायचे. हा आता सर्व्हिस. तुमचं काम काय, एक रजिस्ट्रेशन, मी काय केलं रजिस्ट्रेशन पेज बनवलंय ना, मी एक रजिस्ट्रेशन पेज बनवलंय. हा तुम्हाला लॉग इन पेज बनवायचं आहे आज. ओके, लॉग इन फॉर्म बनवायचा आहे. क्लिक झाल्यानंतर कुठे झाला पाहिजे, होमला झाला पाहिजे. $state.go होम, संपला विषय. ओके, आणि मी जसं व्हेकल्स घेतलंय ना, व्हेकलच्या जागी तुम्ही दुसरं अजून एक टॅब करा, एम्प्लॉईज घ्या आणि एम्प्लॉईजचा डेटा डिस्प्ले करा. ओके विद्या, विद्या हो हॅलो, हो. कळलं आजचं सेशन? हो हो सर, येतोय आवाज. हो ठीक हो. आहे, आजची टास्क कळली तुम्हाला? टास्क कळली का आजची? फक्त सर्व्हिस कॉल केली ना, सेपरेट सर्व्हिस लिहून हा, कॉल केले कंट्रोलरला. व्हेकल्सचं मॉड्यूल क्रिएट केलं, एक व्हेकल्स मॉड्यूल. ओके, हे मॉड्यूल क्रिएट केलं व्हेकल्स, त्यामध्ये कंट्रोल घेतला. कंट्रोलमध्ये आपल्याला व्हेकलचा डेटा पाहिजे, त्यासाठी डेटा कशा थ्रू घेतला, सर्व्हिस थ्रू घेतला. सर्व्हिस मधनं आपण HTTP कॉल केलाय. ओके, बाकी काय नाही, एवढंच आहे. $HTTP तुम्हाला माहिती आहे, धिस कीवर्ड काय तुम्हाला माहिती आहे, हे रिटर्न काय तुम्हाला माहिती आहे, हे डॉट गेट काय तुला माहितीच आहे, सिंटॅक्स सगळं सांगितलंय. रिअल टाइम प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आपण करतोय, बाकी काय करत हो. नाहीये. सिंटॅक्स तर तुम्हाला सगळं माहिती आहेत, 10 वेळा सांगितलं तुम्हाला सिंटॅक्स. ओके, हॅलो, स्टॉप करू का आज? होय सर, होय येतोय. ठीक आहे, हो हो. ठीक आहे. लॉग इन पेज क्रिएट करायचं तुला आज. आजची हो टास्क लॉग इन पेज क्रिएट करायचं, जसं रजिस्ट्रेशनचं केलंय तसं लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर होम पेजला रिडायरेक्ट झाला पाहिजे पेज. ओके, होय. ठीक आहे, थँक्यू. हो, ड्यूज कुणाचे राहिलेत? थँक्यू. ड्यूज कुणाचे राहिलेत? मंगेशने दिलेत ना ड्यूज? मी आज तुमच्यासाठी माझे लग्न सुरू, राहिले सर. हा उद्यापर्यंत पे करून टाका, कारण की हा लास्ट वीक आहे, पुढचा वीक काय नाही, आता संपला. आता जेसन कॉल केला, त्यावरती आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं, सगळं फिल्टर यूज करायचं, क्लिक इव्हेंट्स करायचे, संपला विषय. ऑर्डर बाय फिल्टर, मॉडेल थ्रू फिल्टर व्हायचं आणि प्राइस थ्रू फिल्टर करायचं. ओके विद्या, हो सर. ठीक आहे. आजपर्यंत जेवढं झालंय प्रोजेक्ट सगळा पाठ करून ठेवा. ओके, रिअल टाइम मध्ये तुम्ही हो. प्रोजेक्टला जासाल, तुम्ही विचारायला इंटरव्ह्यूला तुम्हाला हाच विचारते, तुमच्या प्रोजेक्टचं आर्किटेक्चर सांगा विचारते. ओके, प्रोजेक्ट मध्ये काय काय मॉड्यूल डिफाइन केले, कसे कंट्रोल केले, साधा सिंपल स्ट्रक्चर आहे ना, अवघड आहे का? सगळ्यांचा कॉपी पेस्ट आहे फक्त, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, थँक्यू.